नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती तुम्हाला शाश्वत शेती सुधारायची असेल आणि शेतीतून कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या उत्पन्न यावं मिळावं हे जर अपेक्षित असेल तर आपल्याच पूर्वजांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, जे आपण विसरलो आहोत, ती निसर्ग शेती, निसर्गाला जोडणारी शेती, निसर्ग शेतीकडे आपल्याला जावे लागेल। आपल्याच पूर्वजांनी आपल्याला सांगितलेल्या गोष्टी आपण ऐकाव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील। विसराळी पडलेल्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करा, शोधा, हुडका आणि परत निसर्ग शेतीकडे वळा। पशुधन यांचा सांभाळ करून शेतीला लागणारं खत व्यवस्थापन करा। निसर्ग शेती बांधावर आवर्जून झाडे पाहिजेत, फुलांची झाडं पाहिजेत, फळांची झाडं पाहिजेत, सावलीची जमिनीची धूप थांबवणारी झाडं हवीतच। वड, पिंपळ, कडुलिंब, बांबू, सागवान, चिंच, आवळा, बोर, आंबा, पेरू अशी झाडं हवीतच। निसर्गाचा संवर्धन, निसर्गचक्र पूर्ण करणारं ते आहे। कारण त्यावर तुमच्या फुलांच्या झाडावर फुलपाखरे येतात, पशुपक्षी येतात, ते कीड नियंत्रण करतात आणि निसर्गाची साखळी पूर्ण करून तुमचं परागीकरण वाढवण्याचं काम नक्कीच करतात। थोडं नुकसानही करणार, पण फायदा जास्त आहे आणि निसर्गाची साखळी पूर्ण होऊन तुमची शेती सुधारते हे आपले पूर्वज जाणत होते, अभ्यास होता। त्यामुळे निसर्ग शेती ही कधीही कल्याणकारीच आहे, पिढ्यानपिढ्या टिकणारी आहे। झाडामुळे जमिनीची धूप थांबणार आहे, निसर्गशक्त पूर्ण होणार आहे, पशुपक्ष्यांचं घरटंही त्यांचं घरकुल आपण देणार आहोत आणि ते सगळे आपल्याला शेतीला पिढ्यानपिढ्या टिकण्यासाठी मदत करणार आहेत, जमिनीची धूप थांबवणार आहेत, जमिनीची पाणी पातळी कस सुधारण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्यापासून निघालेलं लाकूड, फाटा, पाला पाचोळा याचं तुम्ही कंपोस्ट करून निसर्ग साखळी आणि शेतीच्या उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी फायदा होणार आहे। हे आपल्या पूर्वजांनी केलेलं नियोजन होतं, परंतु आपण झाडे तोडली आणि मारहाण करून सोडायचा प्रयत्न केला। रासायनिक शेतीची गरज काय? पशुधन आहे, त्यापासून तुम्हाला कंपोस्ट मिळणार आहे, गांडूळ खत निर्मिती आहे, जमिनीचा कस सुधारणार आहे। ह्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि निसर्ग शेतीकडे, जैविक शेतीकडे अभ्यासाने, प्रयत्नानं जा, नक्कीच फायदा होईल।